भाजपकडून पुणेकरांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। रवींद्र दंगेकरांनी ट्विट करत आरोप केलेले आहेत। भाजपला निवडणूक निधी देणाऱ्या कंपनीला रिंग रोडचं काम देण्यात आलं असा दंगेकरांचा आरोप आहे। निधीच्या बदल्यात रोडचं काम दिल्याचा आरोप दंगेकरांनी ट्विट करत उपस्थित केलाय। तर या सगळ्या विषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 996 कोटी भाजपला दिलेल्या मेगा एंटरप्राइजेस याच कंपनीला पुण्यातील रिंग रोडचं काम दिल्याचा गंभीर आरोप आहे तो काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी केलेला आहे। स्वतः दंगेकर आपल्या सोबत आहेत। तुम्ही जो हा आरोप केलेला आहे कुठल्या बेसवर हा आरोप तुम्ही करताय? जवळजवळ 6000 कोटीपेक्षा जास्त पैसे मूळ किमतीपेक्षा ह्या कंपन्यांना वाटण्याचा महाप्रताप ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केलेला हा सगळा प्रकार दिसतोय। ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची लोक काय करतात म्हणजे जे ते आपले नेते ह्या पुणे शहराला ह्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटून ह्याच्यामध्ये मलिदा खाण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे ह्या महाराष्ट्रात पाप घडवतात, ह्या महाराष्ट्राचे लचके तोडतात। हजारो कोटी वाढलेत म्हणजे मूळ किमतीपेक्षा अभाव जे रक्कम भरलेत ह्याच्यामध्ये कोण एकनाथ शिंदेंचा माणूस हे कामं बघतो, कोणाच्या आशीर्वादाखाली झाली ह्याचा तपास हा लागला पाहिजे। मी नरेंद्र मोदी यांना पत्र देणार, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हा सगळा पैसा हा आमच्या महाराष्ट्राचा आमच्या पुण्याचा पैसा हे खाण्याचे प्रताप ह्याच्यामध्ये दिसतात। एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई करावी याबाबतचे जे पत्र आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ते लिहिणार आहेत। पण ज्या कंपनीने भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 996 कोटी दिलेले आहेत त्याच कंपनीला हे सगळं कंत्राट दिल्यामुळे कुठेतरी आता वाद निर्माण झालेला आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।